सर्वात आधी हा व्हायरल व्हिडिओ पाहून घ्या तुम्ही. आणि पण राहिलो काल दिवसभर मला किमान 7 ते 8 लोकांचे निरोप आले की तुम्ही बीजेपी मध्ये या, तुमची घरं आम्ही तोडणार नाहीत. तसे पुरावे सुद्धा आमच्याकडे आहेत. सगळ्या लोकांनी आम्हाला निरोप दिले की तुम्ही भाजपमध्ये या, पण आम्ही आमच्या गावातील जी लोक आहेत त्या लोकांसोबत आम्ही बसलो. लोकांनी सांगितलं घरं तुटली तरी चालतील, पण भाजप सोबत आपण कधीच जायचं नाही. आणि मग आज सकाळी शेवटी आम्हाला काल दुपारी नोटीस दिली आणि आज सगळ्यांची घरं कातकरी लोक आहेत. सरकार सांगते कातकऱ्यांचा पुनर्वसन झालं पाहिजे, कातकऱ्यांसाठी सरकारने कायदा तयार केलाय. पण इथं कायदा सगळा धाब्यावर ठेवून कोणत्याही प्रकारची त्यांना पूर्वकल्पना न देता काल दुपारी 3-4 वाजता नोटीस दिली. आज डायरेक्टली येऊन घरं तोडून टाक. बघितला सदर व्हायरल व्हिडिओ बघितला. जसं काही महाराष्ट्रामध्ये जणू नवपेशवाई आलेली आहे. सदर व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती सांगत आहे याचा आणि याच्या गावातील लोकांची घरे हे भाजपच्या लोकांनी पाडलेली आहेत. हा व्हिडिओमध्ये दावा करत आहे की याला आणि याच्या गावातील लोकांना भाजपच्या लोकांनी तुम्ही भाजपमध्ये सामील व्हा म्हणून धमकावलं, पण यांनी त्यांची अट मान्य न करता बीजेपीमध्ये जाण्यास नकार दिला. म्हणूनच देशापोटी बीजेपीच्या लोकांनी सरकारी यंत्रणेला हाताखाली घेऊन या गावातील लोकांच्या घरांवरती बुलडोजर चालवला, असं या व्यक्तीचं म्हणणं आहे.